नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर किरण आरंगळे म्हणजेच तुमचा ए सर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो मी बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या डिस्कस करतोय क्लास 12 बायोलॉजीमध्ये चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. एमएसटी सीईटी एक्झाम त्याचबरोबर नीट आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड या तीनही एक्झामसाठी आपण सध्या डिस्कस करतोय कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा चॅप्टर. विद्यार्थी मित्रांनो, याचा ऑलरेडी फर्स्ट पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. आपल्या YouTube चॅनलवरती तो पार्ट आहे. तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. ज्यांनी कोणी अगोदर बघितला नसेल त्यांनी. सो ज्यांनी कोणी हा पार्ट बघितलाय तर त्यांनी सेकंड पार्टला बघायला काही हरकत नाही. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या या सेकंड पार्टला, ज्यामध्ये डिस्कस करणार आहे पुढचा पार्ट. आपण लास्ट लेक्चरला काही पार्ट डिस्कस केलेला होता. आज आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचंय न्यूरॉन्स. ओके, आज आपण डिस्कस करणार आहे न्यूरॉन्स. सो न्यूरॉन्स इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणजेच सेलला डिस्कस केलं. इथे आपल्याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरॉन सिस्टम नर्वस सिस्टम डिस्कस करायचं आहे. दॅट इज द न्यूरॉन. न्यूरॉन्सलाच म्हटलं जातं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. विद्यार्थी मित्रांनो, युनिपोलार, नॉन पोलार, इव्हन मल्टीपोलार असे खूप सारे टाईपचे, बायपोलर पण आहे. असे खूप सारे प्रकारचे न्यूरॉन्स असतात. मग आपण स्पेसिफिकली डिस्कस करणार इथे मल्टीपोलार न्यूरॉन, कारण मल्टीपोलार न्यूरॉन जास्तीत जास्त सिग्नल फायर करण्यासाठी यूज होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं आपण डिटेलमध्ये तर याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. हा वरचा जो पार्ट आहे तर याला म्हटलं तर सायटॉन किंवा सेल बॉडी. हा जो मध्ये असलेला जो पार्ट आहे तर याला म्हटलं तर ॲक्झॉन, आणि खाली असलेला जो पार्ट आहे तर त्याला म्हटलं तर सिनॅप्स. तर असे 3 पार्ट इथे आहे. आता सायटॉनचा जर पार्ट जर बघितला आपण, तर हा सायटॉनचा मध्ये पार्ट, आणि याच्यावरती साइटला जे पार्ट आहे तर याला म्हटलं तर डेंड्रॉट्स. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण सायटॉन किंवा सेल बॉडी बद्दल डिस्कस करू. सायटॉन किंवा सेल बॉडी मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये असलेला न्यूक्लिओलस आहे, आणि त्याच्या सराउंडिंगला असलेलं न्यूक्लिओप्लाझम आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काही ग्रॅन्युल्स आहेत. इथे तुम्हाला छोटे छोटे असे ग्रॅन्युल्स दिसतात. सो हे जे ग्रॅन्युल्स आहेत तर या ग्रॅन्युल्सला म्हटलं जातं निसल्स ग्रॅन्युल्स. हे प्रोटीन सिंथेसिस करतात, आणि हे इम्पॉर्टंट असतात न्यूरो ट्रान्समीटर रिलेटेड एन्झाईमचं फॉर्मेशन करण्यासाठी. ओके. म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस करतात, कारण आपण ऑलरेडी 11th जेव्हा आपण बायोमॉलिक्युल चॅप्टर बघितला तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की ऑल ऑल एन्झाईम्स आर दी प्रोटीन्स, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. म्हणजे जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होतं त्यातलेच काही प्रोटीन जे आहे तर ते एन्झाईमचं काम करत असतात, आणि जे न्यूरो ट्रान्समिशनचं काम करतात, न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणून काम करतात. त्याचबरोबर पुढे जर बघितलं तर न्यूरोफायब्रिल्स तिथे असतं. न्यूरोफायब्रिल्स काय करतात, तर न्यूरोफायब्रिल्स हे नर्व्ह इम्पल्स म्हणजे नर्व्ह सिग्नलचं ट्रान्समिशन करण्यासाठी गरजेचे असतात. तर हे सगळं या छोट्याशा बॉडीमध्ये म्हणजे सायटॉन किंवा सेल बॉडीमध्ये असतं. त्याच्यानंतर त्याच्या सराउंडिंगचा जर पार्ट बघितला हा, तर याला म्हटलं तर डेंड्राइट्स. जे अशा फाटे फुटल्यासारखे जे दिसतात तुम्हाला, तर त्याला म्हटलं तर डेंड्रॉन्स किंवा डेंड्राइट्स. आता हे डेंड्राइट्स जे असतात तर ते खूप जास्त असतात, न्यूमरस असतात, शॉर्ट असतात, आणि हायली ब्रांच असतात. खूप साऱ्या ब्रांचिंग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता या ब्रांचिंग ज्या आहेत तर त्या काय काम करतात, सो इट कॅरी मेसेज टुवर्ड दी सायटॉन. इकडून सगळीकडून आलेला जो मेसेज आहे तर तो रिसीव्ह करण्याचं काम हे डेंड्रॉन्स किंवा डेंड्राइट्स करत असतात, आणि तो मेसेज या न्यूक्लियस पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. सो निसल्स ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स प्रेझेंट ऍट दी देअर बेस. हे जे डेंड्राइट्स आहेत तर त्याच्या बेसला इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला सगळीकडे निसल्स ग्रॅन्युल्स आणि न्यूरोफायब्रिल्स आपल्याला बघायला मिळतील, जे की डेंड्रॉनच्या बेसला तिथे काम करतात. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो, तर पुढचा जो पार्ट आहे म्हणजे हा जो पार्ट आहे तर याला म्हटलं तर ऍक्झॉन. आपला थर्ड पार्ट जो आहे तर तो ऍक्झॉन. ऍक्झॉन हा सिंगल असतो. लॉंग प्रोसेस अरायझिंग फ्रॉम दी ऍक्झॉन हिलॉक. आता हा इथे असलेला जो पोर्शन आहे ना इथे, तर याला म्हटलं तर ऍक्झॉन हिलॉक. ओके. आणि हा ऍक्झॉन हिलॉक पासून स्टार्ट झालेला ऍक्झॉन हा सिंगल असतो, एकच असतो, लॉंग असतो, आणि युजली अनब्रांच असतो. कुठली ब्रांचिंग पॅटर्न इथे आपल्याला बघायला मिळत नाही. सो याच्यामध्ये निसल्स ग्रॅन्युल जे आहेत तर ते सुद्धा ऍबसेंट असतात, आणि हा काय करतो, तर सायटॉन कडून घेतलेला मेसेज पुढे कॅरी फॉरवर्ड करत असतो टर्मिनल ब्रांचेस पर्यंत. सो त्यालाच म्हटलं तर टिलोडेंड्रॉन्स. सो या टिलोडेंड्रॉन्स पर्यंत हा मेसेज जो आहे तर तो ट्रान्सफर करण्याचं काम या ऍक्झॉनचं असतं.
डिटेलमध्ये पुढे गेल्यानंतर आपण या एक्झॉन मधून सिग्नल कसा पास होतो किंवा या सिनॅप्स मध्ये खाली जे नॉब असतात, तर याला सिनॅप्टिक नॉब म्हटलं जातं. या सिनॅप्टिक नॉब पर्यंत कसा सिग्नल ट्रान्सफर होतो किंवा सिनॅप्टिक नॉब कडून पुढच्या परत न्यूरॉन्स कडे सिग्नल कसा ट्रान्सफर होतो, सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलं जातं त्या गॅपला. तर या सगळ्यांमध्ये सिग्नल कसा ट्रान्सफर होतो ते आपण पुढे बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा मल्टीपोलार न्यूरॉन जो आहे तर तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला मल्टीपोलार न्यूरॉन कळणार नाही तोपर्यंत पुढच्या काही गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीयेत. त्याच्यामुळे पुढच्या काही गोष्टी लक्षात येण्यासाठी तुम्हाला हे समजणं खूप महत्वाचं इथे ठरणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जर आपण बघितला तर सिनॅप्स, जो न्यूरॉनचा जो सगळ्यात खालचा जो पार्ट आहे, तर त्याला सिनॅप्टिक नॉब म्हटलं जातं. हा सिनॅप्टिक नॉब आहे आणि या सिनॅप्टिक नॉब मधून जे सिग्नल ट्रान्सफर होतं, जो जंक्शन ट्रान्सफर होतो, जो जंक्शन आहे म्हणजे दोन, फॉर एक्झाम्पल हा न्यूरॉन्स आणि हा न्यूरॉन्स, या दोघांच्या मधला जो ग्रॅप आहे तर त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. बघा इथे दिली डेफिनेशन में, जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स और इफेक्टर न्यूरॉन्स, न्यूरॉन्स अँड इफेक्टर. सो त्या गॅपला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, फॉर एक्झाम्पल हा प्री सिनॉप्टिक न्यूरॉन म्हटलं जातं आणि इकडचा जो आहे तर तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हटलं जातं. आणि मध्ये असलेला जो गॅप आहे हा गॅप, तर या गॅपला म्हटलं जातं, त्या गॅपला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, आता हा गॅप किती साईजचा असतो, तर हा गॅप जो असतो तर हा असतो 20 to 30 नॅनोमीटर. हा जो गॅप असतो सिनॅप्टिक क्लेफ्ट किंवा दोन न्यूरॉन्स मध्ये असलेला जो गॅप आहे, तर त्या गॅप असतो 20 to 30 सेंटीमीटर. सो प्री सिनॉप्टिक न्यूरॉन्स कॅरी इम्पल्सेस टुवर्ड द सिनॅप्स. जे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन्स असतो म्हणजे अगोदरचा न्यूरॉन्स, हा सिग्नल ट्रान्सफर करतो. ओके, इम्पल्सेस म्हणजे सिग्नल. सो सिग्नल ट्रान्सफर करतो कुठे, त्या सिनॅप्सला. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन जो आहे तर तो सिग्नलला रिसीव्ह करतो, याने सिग्नल रिलीज करणे, याला सिग्नल रिसीव्ह करणे. सो सिनॅप्टिक ट्रान्समिशन जे आहे तर ते ऑलवेज वन वे प्रोसेस असते. म्हणजे परत सिग्नल जो आहे तर तो बॅकवर्ड येणार नाही, पुढे जाईल. कधी कधी काय होतं, सिग्नल जो आहे तर तो डिले होतो, त्याला म्हटलं तर सिनॅप्टिक डिले. आणि हे किती वेळ असतं, तर हा असतो 0.3 to 0.5 मीटर पर सेकंड. एवढा डिले, सिनॅप्टिक डिले तयार होऊ शकतो बिकॉज ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ डिफरंट टाइप ऑफ सिग्नल्स और न्यूरॉन फॅटिक. ओके, आता हे ट्रान्सफर कसं होतं बघा, त्याचा एक सिक्वेन्स आपल्याला इथे माहिती पाहिजे किंवा एक सिक्वेन्स इथे दिलेला आहे. काय आहे बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक नर्व इम्पल्स या एक्झॉन कडून इकडे सिनॅप्टिक नॉब टर्मिनल पर्यंत येतो. सिनॅप्टिक टर्मिनल मध्ये जसा सिग्नल आला तर काय होतं, इथे असलेले जे कॅल्शियम चॅनल आहेत तर ते कॅल्शियम चॅनल ओपन होतात आणि बाहेरच्या साईडला असलेला कॅल्शियम आतमध्ये येतो. बाहेरच्या साईडला असलेला कॅल्शियम जो आहे तर तो या बॉडीच्या आतमध्ये येतो. जसा कॅल्शियम आतमध्ये आला, कॅल्शियम चॅनल म्हणजे व्होल्टेज गेटेड चॅनल आहे ते, व्होल्टेज चेंज झाल्यामुळे होतं. कारण नर्व इम्पल्सेस जो आहे तो इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये ट्रान्सफर झालेला असतो. आणि एकदा का या सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियम आला की त्यानंतर हा कॅल्शियम इथे असलेल्या न्यूरो ट्रान्समीटरला ऍक्टिव्ह करतो आणि न्यूरो ट्रान्समीटरला बाहेर जाण्यासाठी इथे काम करतो. सो कॅल्शियम बाहेर होतो. जसा कॅल्शियम बाहेर आला, कुठे बाहेर म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये, आणि एकदा का कॅल्शियम बाहेर आला त्यानंतर इथे सिनॅप्टिक क्लेफ्ट मधून तो पुढच्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये असलेले जे पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल आहेत, पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल इथे असतात. मग ते पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल जे आहेत तर ते ओपन होतात आणि त्याच्यातून तो कॅल्शियम जो आहे तर तो एंट्री करतो. आणि जसा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स मध्ये आला की त्याच्यानंतर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचं पोटेन्शियल जे आहे तर ते चेंज होतं आणि परत नर्व इम्पल्सेस जो आहे तर तो फायर होतो. सो या पद्धतीने 7 डिफरंट टाइप मध्ये च्या स्टेप मध्ये हे सिग्नल जे आहे तर ते ट्रान्सफर करत असतात. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा, मी तुम्हाला नक्की तिथे रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढे स्टार्ट करूया. प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर, हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन विचारले जातात. काय काय प्रॉपर्टीज आहेत. इवन या हा क्वेश्चन तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा विचारला जातो. स्टेट बोर्डच्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्वाचा इथे ठरणार आहे.
मग काय आहे नक्की प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबरची, नर्व फायबर किंवा न्यूरॉनची काय प्रॉपर्टी आहे? तर सगळ्यात पहिलं प्रॉपर्टी आहे एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी. एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी म्हणजेच काय? तर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे सिग्नल. सिग्नलला रिसीव्ह करण्याची ॲबिलिटी. सो त्याला म्हटलं तर एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचा मीनिंग काय होतो? सो ॲबिलिटी टू ट्रान्समिट एक्साइटेशन और इम्पल्सेस. जो सिग्नल आहे तर तो ट्रान्समिट करण्याची ॲबिलिटी. सो त्याला म्हटलं तर कंडक्टिव्हिटी. आता जो सिग्नल आलाय तो जर प्रॉपर असेल तरच एक्साइटेबिलिटी होईल, तरच सिग्नल रिसीव्ह केला जाईल. सो सिग्नल किती असावा? तर सिग्नल असावा थ्रेशोल्ड स्टिम्युलस. थ्रेशोल्ड म्हणजे एक ऑप्टिमम कंडिशन, ऑप्टिमम अमाउंट आणि स्टिम्युलस म्हणजे सिग्नल. सो सिग्नलची इंटेन्सिटी जी आहे, मिनिमम इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस एक्साइटेशन. जी काही इंटेन्सिटी आहे तर त्याचा थ्रेशोल्ड जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत सिग्नल ट्रान्सफर केला जात नाही किंवा त्यातून सिग्नल जो आहे तो दिला जात नाही. आता सब लिमिनल सिग्नल स्टिम्युलस, सब लिमिनल स्टिम्युलसचा मीनिंग काय होतो की बिलो द थ्रेशोल्ड, म्हणजे थ्रेशोल्ड पेक्षा कमी सिग्नल आहे आणि थ्रेशोल्ड पेक्षा कमी सिग्नल असेल तर नो रिस्पॉन्स, रिस्पॉन्स जनरेट होत नाही, रिस्पॉन्स जनरेट केला जात नाही. मग जे सुप्रालिमिनल सिग्नल स्टिम्युलस, सुप्रालिमिनल म्हणजे काय? तर थ्रेशोल्ड पेक्षा खूप जास्त सिग्नल, थ्रेशोल्ड अबोव द थ्रेशोल्ड. सम इम्पल्सेस आर थ्रेशोल्ड ऍज अ थ्रेशोल्ड. काही इम्पल्सेस जे असतात तर ते थ्रेशोल्ड इतकं काम करतात. त्याच्यानंतर समेशन. समेशन म्हणजे काय? तर रिपीटेड वीक स्टिम्युलस जर आला, खूप वेळेस स्टिम्युलस जो आहे तर तो कमी आला तर तो कंबाईन होऊन एक इम्पल्सेस प्रोड्यूस करू शकतो. जसं की आपल्याला बघा लहानपणी खूप एक स्टोरी सांगितलेली आहे आपल्याला की एक काठी दिली तोडू शकतात, दुसरी काठी दिली तोडू शकतात. पण अशा खूप साऱ्या काठ्या जर एकत्र दिल्या आणि मग तोडायला सांगितलं तुटत नाही. म्हणजेच काय? तर एक काठी जी आहे तर ती वीक होती, मात्र मल्टिपल काठ्या आल्यानंतर ती स्ट्रॉंग झाली. सेम तसंच एक छोटासा सिग्नल आला, वीक सिग्नल आला तर तो वीक आहे, तो कमकुवत आहे, तो इम्पल्सेस जनरेट करू शकत नाही. मात्र असे खूप सारे वीक सिग्नल आले की एकत्र आल्यानंतर ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्याच अर्थाची एक मराठीमध्ये म्हण पण आहे की गाव करील तिथे राव काय करेल. म्हणजे पूर्ण गाव जे काम करू शकतं ते एकटा माणूस काम करू शकत नाही. सेम तसंच आहे, जो वीक सिग्नल आहे तर तो काम करणार नाही. मात्र असे खूप सारे वीक सिग्नल एकत्र आले की ते एक स्ट्रॉंग इम्पल्स जनरेट करतात आणि तिथे सिग्नल तयार करू शकतात. त्याच्यानंतर आणखीन एक प्रॉपर्टीज आहे न्यूरॉनची, ऑल ऑर नन. म्हणजेच काय? तर इम्पल्स एकदा आला, सिग्नल एकदा आला की तो कम्प्लिटली काम करेल. कंडक्टेड कम्प्लीटली ऑर नॉट ॲट ऑल. एक तर काम करायचं असेल तर पूर्ण करेल, नाही तर करणारच नाही. ओके. त्याला म्हणायचं ऑल ऑर नन. कंप्लीट करायचं, कंप्लीट काम करायचं, नाही तर करायचंच. ओके. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टरी पिरियड. आता रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय? सो शॉर्ट पिरियड व्हेन नर्व्ह कॅन नॉट रिस्पॉन्ड टू सेकंड स्टिम्युलस. एक सिग्नल आला, त्याच्यानंतर दुसरा सिग्नल येईपर्यंत मध्ये जो गॅप असतो तर त्याला म्हटलं तर रिफ्रॅक्टरी पिरियड. एक सिग्नल रिसीव्ह केलाय, दुसरा सिग्नलला आता वेट करावं लागतंय थोड्या वेळासाठी. दुसरा सिग्नल परत तयार होण्यासाठी किंवा दुसरा सिग्नल रिसीव्ह होण्यासाठी जो गॅप असतो सो त्याला म्हटलं जातं रिफ्रॅक्टरी पिरियड. त्याच्यानंतर पुढचा आहे सिनॅप्टिक फटिक. सिनॅप्टिक फटिक. आता सिनॅप्टिक फटिक काय आहे? सिनॅप्टिक फटिक म्हणजे टेम्पररी, टेम्पररी काय होतं? स्टॉपेज होतं ड्यू टू द न्यूरोट्रान्समीटर एक्झॉस्टर. न्यूरोट्रान्समीटरनी खूप जास्त काम केलं. आता न्यूरोट्रान्समीटर थोड्या वेळासाठी स्टॉप झालाय कारण तो थकलाय. जसं आपण थकतो तसं न्यूरोट्रान्समीटर पण थकतात. सो त्याला म्हटलं तर सिनॅप्टिक फटिग. अँड लास्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी दॅट मीन्स फास्टर इन लॉंग, थिक अँड मेड्युलेटेड फायबर्स. जे सिग्नल किती फास्ट जाणार आहे हे डिपेंड असतं की तो न्यूरॉन किती लॉंग आहे, तो किती थिक आहे आणि त्याच्यामध्ये किती मेड्युलेटेड फायबर आहे. तर याच्यावरती डिपेंड असते त्या सिग्नलची किंवा त्या न्यूरॉनची व्हेलॉसिटी. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आहे कोणाला काही डाऊट? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा.
ओके. सो नेक्स्ट, टाइप्स ऑफ सिनॅप्स. सिनॅप्सचा मिनिंग होतो सिग्नल. सिग्नलचे काही टाइप्स आहेत. ओके, टाइप्स कुठले कुठले सिग्नल्स आहेत? तर सिग्नल जे आहेत तर ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे इलेक्ट्रिकल सिनॅप्स किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल्स, इलेक्ट्रिकल इम्पल्स आणि केमिकल सिनॅप्स. आता जर आपण फीचर्स बघितले त्याचे, तर जनरली इलेक्ट्रिकल सिनॅप्स जे असतात तर ते शॉर्ट असतात, नॅरो असतात. केमिकल सिनॅप्स जे आहेत तर ते लार्जर असतात, लार्ज असतात. ओके. त्याच्यानंतर सिनॅप्टिक गॅप जो असतो तर अप्रॉक्सिमेटली इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये जो गॅप असतो तर तो कमी असतो. अप्रॉक्सिमेटली असतो तो 3.8 नॅनोमीटर. मात्र तेच जर आपण केमिकल सिनॅप्स बद्दल बघितलं तर 20 टू 40 नॅनोमीटर एवढा जास्त गॅप आपल्याला बघायला मिळतो. त्याचं रिझन असं आहे की त्यांच्यात कनेक्शन जे असतं तर इकडे गॅप जंक्शन असतं आणि इकडे मात्र केमिकल सिनॅप्स मध्ये मात्र न्यूरो ट्रान्समीटर मेडिएटेड गॅप जंक्शन असतो, म्हणजे कनेक्शन असतं. त्याच्यानंतर ट्रान्समिशन जर बघितलं तर इलेक्ट्रिकल सिनॅप्स जे आहेत तर ते खूप फास्ट कनेक्शन ट्रान्समिशन त्यांचं असतं. मात्र ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल सिनॅप्स, केमिकल सिनॅप्स जो आहे तर तो कम्पॅरेटिव्हली स्लोअर असतो, कमी असतो. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं डायरेक्शनच्या बाबतीत, तर युजली बाय डायरेक्शनल सिग्नलिंग इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये होतं, मे बी युनिडायरेक्शनल, आणि ते युनिडायरेक्शनल सुद्धा असू शकतं. मात्र केमिकल सिनॅप्स जे असतं, केमिकल सिग्नलिंग जे असतं तर तर ते ऑलवेज युनिडायरेक्शनलच असतं. सिग्नलची गोष्ट जर केली तर इलेक्ट्रिकल करंटच्या फॉर्म मध्ये इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये सिग्नल असतो आणि इकडे मात्र केमिकल न्यूरो ट्रान्समीटरच्या फॉर्म मध्ये केमिकल सिनॅप्स असतो. हेच जर पुढे जर बघितलं आपण फंक्शन त्याचं, तर इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये फास्टेस्ट रिस्पॉन्स असतो. फॉर एक्झाम्पल डिफेन्स रिफ्लेक्सेस, म्हणजे थोडक्यात कोणीतरी आपल्याला टाचणी टोचली, आपला हात लगेच मागे येतो किंवा डोळ्यावरती काही येत असेल तर आपले डोळे बंद होतात. तर हे जे आहे, तर हे फास्टेस्ट रिस्पॉन्स असतात. डिफेन्स रिफ्लेक्सेस याला म्हटलं जातं. सो हे इलेक्ट्रिकल सिनॅप्स थ्रू ऑर्गनाइज केले जातात. मात्र जे बाकीचे न्यूरल कम्युनिकेशन आहे, मोस्ट कॉमन न्यूरल कम्युनिकेशन, हे जनरली केमिकल सिनॅप्स थ्रू होतात. त्याचबरोबर एक्झाम्पल जर म्हटलं तर रॅपिड कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्सेस, जसं मी आता मगाशी सांगितलं तसं, तर ते इलेक्ट्रिकल सिनॅप्स थ्रू होतात. आणि केमिकल सिनॅप्स एक्झाम्पल जर बघितलं तर न्यूरॉन कडून सिग्नल जातो न्यूरॉन्स ग्लँड थ्रू मसल्स कडे, आणि हे जे आहेत तर हे स्लो सिग्नल असतात ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आणि हे दोन महत्वाचे डिफरन्सेस होते केमिकल सिनॅप्स आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे पण समजलं असेल. याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. पुढे बघूया. पुढे जर बघायचं असेल आपल्याला, तर स्पेसिफिकली ट्रान्समिशन नर्व इम्पल्सेस. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस हा एक महत्वाचा टॉपिक इथे आहे. तर तो बघूया आपण काय. नर्व इम्पल्सेसचं ट्रान्समिशन कसं होतं, याला कधी ट्रान्सफर केलं जातं. सो नर्व इम्पल्स म्हणजे काय, पहिली गोष्ट तर ते माहिती पाहिजे. सो वेव्ह जी असते तर ती बायो इलेक्ट्रिकल वेव्ह असते किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्ट्रीब्युशन, ती वेव्ह त्याची असते. म्हणजे एक तर बायो इलेक्ट्रिकल किंवा बायो इलेक्ट्रोकेमिकल. ओके. बायो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्ट्रीब्युशन ट्रॅव्हलिंग अलॉंग न्यूरॉन्स मेनली थ्रू द एक्झॉन. एक्झॉन के थ्रू हे जे मुवमेंट आहे तर ते चालू असते, एक वेव्ह बनलेली असते. सो तिला बायो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल बस म्हटलं. सो रेस्टिंग सगळ्यात पहिल्यांदा जी स्टेज असते, पहिली स्टेज, तर त्याला रेस्टिंग स्टेज किंवा पोलराइज स्टेट म्हटलं जातं. आता ही रेस्ट म्हणजे न्यूरॉनल मेम्ब्रेन जो आहे तर त्याच्यामध्ये डिफरंट आयन कॉन्सन्ट्रेशन असेल दोन्ही साईडला. आउट साईडला जर बघितलं तर Na प्लस प्रीडॉमिनंट असेल, सोडियम जो आहे तर तो प्रीडॉमिनंट असेल. इन साईडला जो असेल तर पोटॅशियम प्रीडॉमिनंट असेल. आता आउट साईडला जर बघितलं तर Na जो आहे तर तो प्रीडॉमिनंट आहे. Cl मायनस जो आहे तर तो अबंडंट आहे. आणि त्यामुळे रिलेटिव्हली पॉझिटिव्ह चार्ज हा आउट साईडला असतो. तेच जर इनसाइडची गोष्ट जर बघितली आपण, तर इनसाइडला पोटॅशियम जो आहे तर तो प्रीडॉमिनंट असतो. निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड सुद्धा तिथे असतात. आणि रिलेटिव्हली चार्ज जो असेल तिथे तर तो निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे आतमध्ये फॉर एक्झाम्पल हा मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो आणि बाहेरच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि म्हणून या टाईपला म्हटलं जातं रेस्टिंग किंवा पोलराइज स्टेट. आणि या फेज मध्ये जे काही त्याचं रेस्टिंग पोटेन्शियल जे असतं तर ते असतं -70 मिली व्होल्ट.
नॉर्मल रेंज जी आहे तर ती -50 पासून तर -100 मिलीव्होल्ट पर्यंत आहे. रेस्टिंग पोटेन्शियल नॉर्मली असतं अप्रॉक्सिमेटली -70 मिलीव्होल्ट. इनसाइड ऑफ न्यूरॉन इज निगेटिव्ह रिलेटिव्ह टू द आउटसाइड. म्हणजे आतमध्ये जी आहे तर ती निगेटिव्ह चार्ज असेल, बाहेर जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असेल. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन जर बघितली आपण त्याची, तर सोडियम पोटॅशियम पंप जे असतात, तर हे खूप महत्त्वाची भूमिका तिथे प्ले करत असतात. तर सोडियम पोटॅशियम पंप जे आहे, तर ते काय करतील? सो मेंटेनिंग आयर्न ग्रेडियंट. ओके. आयर्न ग्रेडियंट मेंटेन करण्याचं काम हे सोडियम पोटॅशियम पंप करतील. त्याचबरोबर सोडियम पोटॅशियम पंप जे आहे, तर ते एटीपी एनर्जी यूज करतील आणि जे आयर्नचं मेंटेन जे आहे, तर त्याला डिस्ट्रिब्युशन जे आहे, तर ते मेंटेन ठेवतील. सो याचा अर्थ काय? तर हे जे ट्रान्सफर जे होतं, तर ते ॲक्टिव्हली ट्रान्सफर केलं जातं. ॲक्टिव्हली म्हणजे एनर्जीचा यूज करून ट्रान्सफर केलं जातं. असंच ट्रान्सफर केलं जात नाही. सो सोडियम जो आहे तर तो बाहेरच्या साईडला जातो. पोटॅशियम जो आहे तर तो आतमधल्या साईडला जातो आणि दिस इज अन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मी मगाशी सांगितलं तुम्हाला ही प्रोसेस जी आहे तर ती ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. कारण इथे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट किंवा अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट इथे ट्रान्सफर करायचं आहे आणि अगेन्स्ट द ग्रेडियंट जेव्हा ट्रान्सफर करायचं असतं, तर तेव्हा काय करायचं असतं, तर तेव्हा जास्तीत जास्त एनर्जी लागत असते. सो रेस्टिंग मेम्ब्रेन is more permeable to potassium than the sodium. सोडियम पेक्षा पोटॅशियमला ट्रान्सफर करण्यासाठी जो रेस्टिंग मेम्ब्रेन आहे तर तो मोर परमिएबल आहे बिकॉज पोटॅशियम लिकेज चॅनल इथे पोटॅशियम लिकेज चॅनल प्रेझेंट असतात म्हणून. त्याच्यानंतर काही व्होल्टेज गेटेड चॅनल पण असतात. न्यूरॉन मेम्ब्रेन कंटेन सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल और पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल. सो ऍट द रेस्टिंग पोटेन्शियल बोथ गेटेड चॅनल्स आर क्लोज. जेव्हा रेस्टिंग पोटेन्शियल असतं, मेम्ब्रेन रेस्ट फेज मध्ये असतो, रेस्टिंग फेज मध्ये असतो, त्यावेळेस दोन्ही पण गेटेड चॅनल जे असतात तर ते क्लोज असतात. म्हणजे सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल आणि पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल दोन्ही पण चॅनल जे आहेत तर ते क्लोज असतात. सो अ सुटेबल स्टिम्युलस चेंजेस membrane potential and initial the active potential action potential leading to transmission of nerve impulses. So हे जे काही चेंजेस झालेले आहेत तर ते पोटेन्शियलला ऍक्टिव्ह करतात, ऍक्शन पोटेन्शियल फायर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात नर्व इम्पल्सेस मध्ये. आता पुढची गोष्ट जर आपल्याला बघायची म्हटलं तर हा एक ऍक्झॉन आहे. हा ऍक्झॉन आहे आणि या ऍक्झॉन मधून सिग्नल कसा ट्रान्सफर होतो हे आपल्याला या काही स्टेप मध्ये आपल्याला बघायला मिळणार. काय आहे एक्झॅक्ट स्टेप तर ते आपण बघूया. सगळ्यात पहिली स्टेप आहे ऍप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन द रेस्टिंग नर्व. सो ही रेस्टिंग नर्व आहे. रेस्टिंग नर्व वरती जेव्हा एक्साइटेशन इकडे येतं, आता रेस्टिंग नर्व मध्ये आपण बघितलं की रेस्टिंग नर्वला बाहेरच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे, आतमधल्या साईडला निगेटिव्ह चार्ज आहे. का? कारण आतमध्ये हाय सोडियम आहे आणि सॉरी पोटॅशियम आहे आणि बाहेर हाय सोडियम. त्याच्यामुळे याचा जो रेंज आहे, याची जी पोलॅरिटी आहे, तर ती -70 मिली व्होल्ट एवढी जास्त आहे आणि त्यामुळे हा जो नर्व्ह आहे, तर याला म्हटलं तर पोलराइज मेम्ब्रेन किंवा रेस्टिंग मेम्ब्रेन. जसा एखादा सिग्नल काय होतं सगळ्यात पहिल्यांदा ऍप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन अ रेस्टिंग नर्व्ह. स्टिम्युलस आला म्हणजे सिग्नल आला, तर काय होईल? परमॅबिलिटी ऑफ अ मेम्ब्रेन चेंजेस, इट बिकम मोर परमिएबल टू सोडियम. सो काय होईल? सोडियम साठी मोल परमिएबल होईल. स्टिम्युलस आला, सोडियम चॅनल ओपन झाले, सो सोडियम सगळ्या आतमध्ये यायला लागले. जसा सोडियम आतमध्ये आला तसा पोटॅशियम बाहेर गेला आणि पोटॅशियम बाहेर गेल्यामुळं पोटॅशियम बाहेर गेला, सोडियम आतमध्ये आला. जसा सोडियम आतमध्ये आला, काय होईल बघा? परमिएबिलिटी चेंज होईल. सोडियम आयन डिफ्यूज इनटू द न्यूरॉन फ्रॉम द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. सेलच्या बाहेर असलेलं जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, तर त्यामधून जे काही सोडियम आहे, तर ते आतमध्ये येतील. नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन इनसाइड एक्झॉन इन्क्रीजेस. आतमध्ये काय होईल? पॉझिटिव्ह आयन्स जे आहे, तर ते जास्त होतील आणि जसे पॉझिटिव्ह आयन जास्त झाले, की आतमध्ये असलेलं जे पोटेन्शियल होतं 70 मिली व्होल्ट, तर ते चेंज होईल आणि ते होईल प्लस मिली व्होल्ट. आणि जसं प्लस मिली व्होल्टच्या होईल, सो दिस चेंजेस इन द मेम्ब्रेन पोटेन्शियल इज कॉल्ड एज ऍक्शन पोटेन्शियल. आणि हे जे काही पोलराइज मेम्ब्रेनचं डिपोलरायझेशन झालं, सो या कंडिशनला म्हटलं जातं ऍक्शन पोटेन्शियल.
ओके. सो यालाच म्हटलं जातं ऍक्शन पोटेन्शियल. So next, since the polarity has been reversed from negative on outside and positive inside. आता एक्झॅक्ट उलट झालं ना. जसं बघा, अगोदर काय होतं, पॉझिटिव्ह बाहेर होता, निगेटिव्ह आतमध्ये होता. इथे काय झालं, पॉझिटिव्ह आतमध्ये, निगेटिव्ह बाहेर आहे. सो रिव्हर्स झालं आणि त्यामुळं या कंडिशनला म्हटलं तर डिपोलरायझेशन. त्याला म्हटलं तर डिपोलरायझेशन. आणि एकदा का डिपोलरायझेशन झालं की हा सिग्नल पुढे पुढे जात राहील आणि इकडे परत रिपोलरायझेशन होईल. मग रिपोलरायझेशन कसं होईल, जसा हा सिग्नल पुढे आला, पाठीमागे परत ऍज इट इज स्टेट मेंटेन करायची. मग ऍट द पीक ऑफ ऍक्शन पोटेन्शियल प्लस मिलीव्होल्ट द सोडियम चॅनल्स क्लोज, पोटॅशियम गेट ओपन. सोडियम चॅनल क्लोज होतील, पोटॅशियम गेट परत ओपन होतील. द मेम्ब्रेन बिकम अ मोर परमिबल टू पोटॅशियम. सो परत पोटॅशियम चॅनल ओपन होतील. पोटॅशियम जो आहे तर तो बाहेर जाईल. पोटॅशियम बाहेर गेला, सोडियम आतमध्ये आला. ठीक आहे. तर काय होईल, सोडियम ऍज इट इज होता, पोटॅशियम बाहेर गेला. सो परत आतमध्ये निगेटिव्ह चार्ज तयार होईल, बाहेर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. सो पोटॅशियम डिफ्यूज आउटसाइड दी एक्झॉन. आणि एक्झॉन मधून एकदा का पोटॅशियम बाहेर गेला की आतमध्ये द इनसाइड ऑफ द मेम्ब्रेन बिकम लेस अँड लेस पॉझिटिव्ह. सो बिकम निगेटिव्ह वन्स अगेन. परत एकदा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो तयार होतो आणि एक्झोप्लाझम इनसाइड बिकम निगेटिव्हली चार्ज, एक्स्ट्रा सेल्युलर बिकम पॉझिटिव्हली चार्ज रेस्पेक्टिव्हली. आणि परत पोलराइज स्टेट येते. परत आलेली पोलराइज स्टेट म्हणून त्याला म्हटलं रिपोलरायझेशन. मग असा सिग्नल जो आहे तर तो पुढे 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 ट्रान्सफर केला जाईल. ओके. तो एक्झॉन मधून नक्की सिग्नल कसा ट्रान्सफर होतो हे या चार्ट मध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. जर कोणाला काही समजत नसेल किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? ओके. तर या ठिकाणी आपण लेक्चरला इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्युमन नर्वस सिस्टीम जी आहे तर ती डिटेल मध्ये डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबतोय. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.